दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याची इनसाइड स्टोरी पहिल्यांदाच तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं गांभीर्य नव्हतं, मात्र यूट्यूबवर बातमी पाहिल्यानंतर तिघांनी गुजरातला पोबारा केला। तिथेच एका शिवमंदिरात ते 15 दिवस राहिले, मात्र 3 दिवसांआधी आरोपींजवळचे सर्व पैसे संपले। तेव्हा कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आलं। पुण्यात एक व्यक्ती आंधळेला पैसे देणार होता, मात्र तिघांचा आपापसात संपर्क झाला नाही, त्यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेही पुण्यात आले आणि त्याच वेळी पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसेलाही उचलला। पोलिसांच्या चौकशीत वायबसेनं घुले सांगळेचे पत्ते उघडले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले, मात्र कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी ठरला। ही सगळी इनसाइड स्टोरी सगळ्यात आधी तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। कसा घडलंय हे सगळं पाहूया। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी गुजरातला पसार झाले। गुजरातमध्ये एका शिवमंदिरामध्ये त्यांनी 15 दिवस वास्तव्य केलं। 1 जानेवारीपर्यंत आरोपींकडचे सगळे पैसे संपले। कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी पुण्यात पाठवलं गेलं। संपर्क न झाल्यानं सुदर्शन घुले, सुधीर सांगळेही पुण्यात आले। पोलीस चौकशीत डॉक्टर संभाजी वायबसेनं ठाव ठिकाणा सांगितला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकण्यात आल्या, मात्र कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी ठरला।